नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, की जिचं नाव घेतलं, जिच्याबद्दल विचार केला ना, की लगेच तुमचा मूड जातो. तुम्हाला असं वाटतं, की ह्या व्यक्तीला माझी अजिबातच कदर नाहीये, या व्यक्तीचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, अजिबात कौतुक नाहीये आणि ही व्यक्ती माझ्याशी नेहमी चुकीचंच वागते. किती काही करा ह्यांच्यासाठी, हे असेच वागतात माझ्यासाठी वाईट. असं तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाटतं. मग ते आता तो तुमचे बॉस असू शकतील, तुमचं एखादं कोवर्कर, सहकारी असू शकतील किंवा अगदी नातेवाईक असू शकतील किंवा अगदी आयुष्यातली जवळची व्यक्ती असू शकते. म्हणजे जोडीदार असेल किंवा मुलं असतील, सासू-सासरे असतील. अशी कुठल्याही व्यक्तीबद्दल ना तुमच्या मनात एक असं झालेलं आहे, की आणि ते तुमच्या मनात म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तणुकीवरनं तुम्हाला असं वाटतंय, की ही व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत काही बरोबर नाहीये किंवा हे असंच बदलत नाही कधी, असं तुमच्या मनात त्या विचार येतो. आता मी जर का तुम्हाला सांगितलं, की कदाचित ती व्यक्ती हा इथे प्रॉब्लेमच नसेल. तर तुम्ही म्हणाल ते कसं? त्यांच्या अशा वागणुकीमुळे तर मला असं वाटतं आहे. तर ह्यासाठी ना आपण आज नेव्हिल गॉडर्ड यांच्या शिकवणीचा हे घेणार आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की तुमची ही जी समस्या आपण बाहेर समजतो, तर ती समस्या ते लोकं नाहीयेत. ते आपल्या अंतर्मनातल्या ज्या धारणा आहेत, ती खरी समस्या आहे तिथे. तर थोडं उलगडून सांगायला पाहिजे. म्हणून त्यासाठी ना आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक फॅशन डिझायनर होती आणि अतिशय प्रेम होतं तिचं स्वतःच्या कामावर. खूप कष्ट घ्यायची कामासाठी. ती एका नाट्यसंस्थेसाठी काम करायची आणि खूप नवीन-नवीन प्रयोग करायची. खूप अशी क्रिएटिव्ह होती आणि तिचा ना त्या नाट्यसंस्थेचा जो मालक होता, प्रोड्युसर, तो तिचा बॉस होता. तिला असं हे होतं, की ह्या बॉसला माझं अजिबात कौतुक नाही. एकतर तो तिच्याकडे दुर्लक्ष तरी करायचा किंवा नाहीतर मग तिला सांगायचं, की "तुझं काम बरोबर झालेलं नाहीये, परत करून आण." कौतुक तर कधीच नाही, सारख्या चुका तरी काढायच्या किंवा काहीतरी परत रिवर्क करायला लागायचं आणि ही खरंच खूप कष्ट करायची, मन लावून करायची. तिला खात्री होती, की आपलं काम चांगलं आहे. तरी हे नेहमी त्यांच्यामध्ये असं नातं होतं आणि मग तिला असं वाटायचं, की ह्या व्यक्तीला मी आवडतच नाही, माझ्यावर कायमच अन्याय करतात, ह्यांना माझी अजिबात कदर नाही, किंमत नाही. असं तिच्या मनात त्यांच्याबद्दलची कल्पना होती आणि ते तसं वागतही होते अर्थात. तर मग एक दिवशी ती ना नेव्हिल गॉडर्ड यांच्याकडे गेली. तिने सगळं सांगितलं, की माझ्या बॉस माझ्याशी असं वागतो आणि काय करू मी? तर मग त्यांनी तिला असं वाटलं, की आता काहीतरी मला सांगतील, की बॉस असा का वागतो ह्याचं काहीतरी कारण सांगतील किंवा मला काहीतरी मंत्र-बिंत्र सांगतील, की हे कर, असं कर वगैरे. त्यांनी तिला जो प्रश्न विचारला ना, त्याच्यामुळे तिला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी तिला विचारलं, की "तू बॉसची मनात काय बोलतेस?" तिला थोडं एकदम ती अशी हे झाली, की "अरे, हा काय प्रश्न आहे?" मग तिने 1 मिनिटं घेतला विचार करून उत्तर द्यायला. मग ती म्हणली, की "नाही, मी ना बॉसची म्हणजे रोज मी घरातून ऑफिसला जास्तोवर मी त्यांच्याशी मनात भांडत असते. मी त्यांना वाटेल ते बोलते मनात, की तुम्ही असंच आहात, तुम्ही माझ्यावर अन्याय करता, तुम्हाला माझी किंमत नाही, तुम्हाला काही कदरच नाहीये, तुम्हाला मी एवढी हे असून तुम्हाला त्याचं काहीच कधीच कौतुक नाहीये. तुम्हाला याची जाणीवच नाही, की तुम्ही किती वाईट वागताय. असं जे काही मनात आपण असं बोलतो ना, तसं ती सारखं रोज घरातून ऑफिसला जास्तोवर तिच्या मनात हा त्यांच्याशी संवाद चालू असायचा. मग नेव्हिल गॉडर्ड हसले. तर ते म्हणले, की "रोज तू तुझ्या बॉसला भेटत नाहीये. तू तुझ्या ह्या ज्या मनातल्या धारणा आहेत, त्या स्वतःच्या धारणांना भेटतेस." तर बघा खूप महत्त्वाचं वाक्य आहे, की बऱ्याच वेळेला आपण असं वाटतं, की आपण त्या व्यक्तीला भेटतो आणि आपल्याही आयुष्यात अशा व्यक्ती आहेत, की ज्यांच्या भेटायच्या कल्पनेनेच आपल्या मनात नकारात्मक विचार सुरू होतात किंवा भेटायच्या आधी एक तर आपल्याला दडपण येतं, राग येतो, वाईट वाटतं. आपण आपल्या मनामध्ये एक सीन रिप्ले करत असतो, की भेट झाली की कसं होणार आहे? काय होणार आहे? हे माझं काहीतरी मला वाईट बोलणार, नेहमीसारखं भांडण होणार आमचं किंवा माझं मन दुखावणार, ह्यांना किंमत नाही. मागच्या वेळेलाही असं झालं होतं, आज माहिती नाही माझी कुठली चूक काढणार. असं आपण भेट व्हायच्या आधी म्हणजे 2-2 दिवस आधी आपल्या डोक्यात अशी गोष्ट चालू असतात किंवा ऑफिसमध्ये सुद्धा आज आता हे काय चूक काढणार माझी बॉस, मला सगळ्यांसमोर काय बोलतील आता हे नवीन आज, असं सारखं आपण हे बोलत असतो किंवा ह्यांना माझी कदर नाहीये, माझ्यावर प्रेम नाहीये, कौतुक नाही, जे काही असेल जे नातं असतं त्याप्रमाणे. हे आपल्याशी संवाद कॉन्स्टंटली चालू असतो. आपण त्या व्यक्तीला समोरून काही बोलत नाही. आता त्या मुलीनी पण बॉसला कधीच सांगितलं नव्हतं, की तुम्ही असे वाईट वागताय वगैरे. पण मनातनं जो काही सगळा राग होता, तो त्यांच्याशी ती असं बोलत होती. तर आता हे बघा, की मग त्याला नेव्हिल गॉर्डननी काय करायला सांगितलं. तर ते म्हटले, की "तू काय कर,
की एक छोटासा सीन तयार कर, की ज्याच्यामध्ये तुझ्या बॉसकडनं तुला ज्या कौतुकाची अपेक्षा आहे, ते कौतुक ते करतायत किंवा ती दखल घेतायत तुझी. तुला म्हणतायत, की की आम्हाला कंपनीसाठी किती चांगलं आहे, की तुझ्यासारखी टॅलेंटेड डिझायनर आमच्याकडे काम करते. असं तू एक ते काहीतरी बोलतायत तुझ्याशी असं तुला कौतुकाचं, असं तू तुझ्या मनामध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे. निदान 7 दिवस तरी तू रोज च्या आधी हा सीन असा व्हिज्युअलाइज करायचा आहे. तू अगदी आनंदाने थँक म्हणते आहे. आता ती बॉसला भेटत असल्यामुळे तो कसे बोलतात वगैरे माहिती होतं. त्यामुळे ते व्हिज्युअलाइज करायला एवढं अवघड जात नाही, की ती व्यक्ती तुमच्याशी कसं बोलते आहे, चांगलं अपेक्षित कसं बोलते आहे तुमच्याशी, असं आपण व्हिज्युअलाइज करतो आणि तू आनंदाने फक्त म्हणते आहे, असा तू सीन करायचा आहे. रोज रात्री जस्ट शेवटचा सीन असला पाहिजे तो व्हिज्युअलाइज करायचा झोपायच्या आधी. सकाळी ऑफिसला जाताना सुद्धा तू परत तसंच व्हिज्युअलाइज करत जायचंय. अजिबात ते मनातला जो संवाद तिचा आधीचा आहे, तो सगळा बंद कर. हे एवढंच फक्त तुला व्हिज्युअलाइज करत जायचं आहे मनात. ते ऐकायचा प्रयत्न करायचा आहे त्यांच्या आवाजात तुझं कौतुक, तुझं आणि आनंद तो, की असं म्हटल्यावर कसं खरंच आनंद होईल. जेव्हा कधी वेळ मिळेल दिवसातनं रिकामी असशील, तेव्हा देखील हाच सीन तू व्हिज्युअलाइज करायचा आहे. एवढंच त्यांनी सांगितलं. म्हणजे असं नाही की हे काय ते किती वेळा रिपीट कर, हे तू त्यांच्याशी जाऊन बोल, त्यांना भांड, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर, की तू किती टॅलेंटेड आहे. यातलं काहीही नाही. फक्त आपण जो आपला आतला संवाद आहे, तो बदलायला सांगितला त्यांनी, की तिच्या मनातला. जो ती रोज करत होती आणि जो पूर्णपणे नकारात्मक होता. आता हे लगेच एक दिवस केल्यावर झालं का बदल? नाही. पण हळू तिला जाणवायला लागलं, की त्यांच्या बॉसमध्ये फरक पडायला लागलेला आहे. ते तिच्याकडे बघून हसायला लागले, म्हणजे तिची दखल घ्यायला लागले. कधी-कधी तर कारण ते इग्नोरच करायचे, लक्षच द्यायचं नाही ती गेली आजूबाजूनी तर. मग ते तिला हसायला लागले, तिला ग्रीट करायला लागले. मग तिचं खरंच हळू करत त्यांनी तिच्या कामाचं जे तिच्या अपेक्षित होतं, ते त्यांनी कौतुक करायला सुरू केलं. तर आता हे बघा, की हे काय आहे, की आपण असं म्हणतो, की म्हणजे नेव्हिल गॉर्डनची तर मुख्य शिकवण ह्याच्यावरच आहे, की जे आत आहे ते बाहेर दिसतं. सो आत आपण कधी-कधी ना एखादी व्यक्ती एखाद्या वेळेला आपल्याशी वाईट वागली असेल किंवा आपली कल्पना असेल, की हे त्यांचं वाईट वागणं आहे. तर आपण नंतर त्याच्यामध्ये ती एक आतली एक आपली एक धारणा त्या बद्दल तयार करतो, की या व्यक्तीला किंमत नाहीये माझी, या व्यक्तीला कौतुक नाहीये, ही व्यक्ती माझं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा माझी काही कदर नसल्यामुळे कशाचंच कौतुक नाही. मी किती काही केलं तरी सुद्धा ही व्यक्ती असंच वागणार आहे माझ्याशी. असं आपण मनाशी ठाम हे केलेलं असतो. आपण तसंच त्यांच्याशी बोलत असतो आणि आपण अपेक्षाच अशी करतो त्यामुळे मग ती तशी वागली, की परत ते असं वाटतं, की हां, वाटलंच होतं मला. मी म्हणतच होते असं होणार आहे, असं माझ्याशी वागणार आहे. सो ते अजून आपण ते रिइन्फोर्स करायला लागतो आणि अजून नकारात्मकता आपली ती वाढत जाते. बरं आपण बऱ्याच वेळा तर आपण त्या व्यक्तीला कधीच सांगत नाही स्पष्टपणे, की आपले काय विचार आहेत किंवा हे. पण मनात मात्र आपली नकारात्मकता त्यांच्याशी आपण दिवस भांडू शकतो मनामध्ये. हे सगळ्यांनी कधीतरी केलेलं आहे. मनात कुठल्यातरी व्यक्तीशी भांडण काढलेलं आहे. तर हे असं आणि मग ती व्यक्ती जेव्हा तशी वागते, तेव्हा आपल्याला हे लक्षात येत नाही, की हे कदाचित आपल्या आतल्या धारणांचा परिणाम असू शकतो. सो म्हणून तुम्ही अशी एखादी व्यक्ती, की ज्याच्या नाव ऐकल्यावरच तुमचा मूड जातोय, भीती वाटते, दडपण येतं, त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करा. 7 दिवस तरी कमीत कमी झोपायच्या आधी तुम्हाला ज्या ती व्यक्तीकडनं जी वागणूक अपेक्षित आहे, कौतुक असेल, एक्नॉलेजमेंट असेल, प्रेम असेल, जी काही भावना तुम्हाला अपेक्षित आहे, त्या व्यक्तीकडनं तुम्हाला त्यांनी म्हणावं तसं काहीतरी, ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला तसं म्हणल्यावर तुम्हाला झालेला आनंद तुम्ही अनुभवा आधीच आणि 7 दिवस असा प्रयोग जेव्हा शक्य होईल तेव्हा तो करून बघा. बऱ्याच वेळेला ना 2-3 दिवसांनी एखादी व्यक्ती भेटणार असते, पण तरी आपल्या मनात 3 दिवस आधी चालू असतं. भेटल्यावर काय होणार आहे ह्याचा आपण जो सीन तयार केलेला असतो, तो नकारात्मक असतो, तो उलटा करायचा आहे. आता आपण ती व्यक्ती पॉझिटिव्हली आपल्याला कशी रिॲक्ट करते किंवा आपल्या मनासारखं कसं ती आपल्याला प्रतिसाद देते आहे, हे आपण करून बघायचं आहे. लगेच बदल बघायला जायचं नाही, की आज मी व्हिज्युअलाइज केलं रात्री आणि लगेच अरे, त्या व्यक्तीत काहीच बदल झाला नाही, असं नाहीये. थोडा विश्वास ठेवायला लागतो अशा वेळेला. तर हळू बघा त्या व्यक्तीमध्ये बदल व्हायला लागेल. त्या बॉसमध्ये पण बदल व्हायला लागला. तो जो तिला अपेक्षित बदल त्यांच्यात दिसल्यावर तिला बॉसला वाटत होतं, की त्यांच्यातच बदल झालेला आहे. पण तिला माहिती होतं, की हा बदल कुठून सुरुवात झालेला आहे. कारण रोज ऑफिसला जाताना हे जे ती मनात भांडायची आणि ते तसं वागायचे. सो हे असं एकमेकांना ते रिएन्फोर्स होत होतं. जेव्हा तिने ते सोडलं,
तेव्हा आपोआपच त्यांच्यात तो बदल व्हायला लागला. कारण बऱ्याच वेळेला आपण त्यांच्याशी मनात भांडत असतो, की का बदलत नाहीये, काय होतंय? किंवा त्यांना पटवायचा प्रयत्न करत असतो, की ते किती चुकीचे आहेत वगैरे. त्याच्याऐवजी हा सोपा उपाय करून बघायला काही हरकत नाहीये, की उलटं आपल्याला अपेक्षित वागतायत असंच व्हिज्युअलाइज करून बघायचं आहे. 7 दिवस जरूर करून बघा आणि मला सांगा कसं वाटतंय. एक खूप छोटं टेक्निक आहे, पण परिणाम खूप चांगले होऊ शकतात. आता एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत असेल, त्यावेळेला कसं रिएक्ट करायचं हे तुम्ही तुमच्या हे करून ठरवायला पाहिजे. म्हणजे असं नाहीये, की त्या व्यक्तीची कधी कधी चूक नसणार आहे आणि तुम्ही ते सगळा अन्याय किंवा हे सहन करायला पाहिजे. इथे हे अपेक्षित नाहीये. पण बऱ्याच वेळेला अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की आपण म्हणतो, की ती व्यक्ती नेहमी रागावते किंवा ती व्यक्ती नेहमी अशीच वागते, कौतुक करत नाही. तर या गोष्टींसाठी हे वापरायचं आहे. खूपच काहीतरी कोणतरी वाईट वागत असेल, तर ते सहन करून आपण ते इमॅजिन करायचं नाहीये. त्या योग्य ह्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या विचाराने तिथे तो कसा वागायचा हा डिसिजन घ्या. आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ. ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा. आपल्या न्यू चॅनलची थीमच आहे ना, की आपला कंट्रोल कशावर आहे? आपल्या विचार, आपली जी वागणूक, आपण जे व्हिज्युअलाइज करतोय ह्याच्यावर. सो ह्या टेक्निकमध्ये आपण तेच वापरतो आहे. आपण आपल्यामध्ये बदल करतो आहे, दुसऱ्याच्या बदलाची वाट न बघता. अ, आपला इनर कन्व्हर्सेशन बदलतो आहे आणि त्याचा प्रतिबिंब आपल्याला बाहेर दिसतंय का? हे आपण बघायचा प्रयत्न करतो आहे. सो एक्सपेरिमेंट जरूर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे तर माझ्या दृष्टीनं मी असा विचार करते, की ही आयडियाला तुम्ही सबस्क्राईब आहात, की तुम्हाला तुमच्यात हा बदल घडून आयुष्यात बदल घडवायचा आहे. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक नमस्कार.